बांधकाम करण्यात आलं। या किल्ल्याचं पूर्वीचं नाव पांडे पेडगावचा भुईकोट। पांडे पेडगावचा भुईकोट। ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला त्यावेळेस यादवांच्या काळात 360 एकर 360 एकरात 52 पेठा आणि ह्या किल्ल्याला 12 वेशी 12 वेशींना 12 मारुती अधिक एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या किल्ल्यामध्ये 12 महादेवाची मंदिरं पांडे पेडगाव परिसरात 12 महादेवाची मंदिरं होती। म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन व्हायचं। अधिक भैरवनाथ मंदिर जे तुम्ही प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्याच्या नंतर ते आता नवीन शिखर फिकर दिसते ते भैरवनाथ ते पुरातन मंदिरच आहे ते भैरवनाथ मंदिर। आणि ह्या इकडे एक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले म्हणजे आपले पूर्वज किती कलाकार होते तर त्या मंदिरावरून लगेच कळतं। तर ते मंदिर लक्ष्मीनारायणचं मंदिर हे जवळजवळ 2-2.5 हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे। जे शिल्पकलेने नटलेलं मंदिर आहे। मूर्त्या कोरलेल्या आहेत त्याच वेळी कोरलेल्या। कालांतराने काय झालं की ह्या किल्ला 1550 पर्यंत यादवांकडे होता आणि ह्या किल्ल्याचं पूर्वीचं नाव पांडे पेडगाव। ह्या पांडे पेडगाव किल्ल्यामध्ये 52 पेठा आणि ह्या 52 पेठातनं ह्या ठिकाणी दक्षिण भारतात सगळ्यात मोठा व्यापार केला जायचा। पण ह्या ठिकाणची प्रामुख्याने व्यापार ही सोन्या चांदीची होती। तर ह्या जागतिक दर्जाची बाजारपेठ म्हणजे आशिया खंडात सगळ्यात मोठी सोन्या चांदीची बाजारपेठ ह्या ठिकाणी होती। आणि ह्या गावची त्यावेळची लोकसंख्या ही कमीत कमी 70,000 होती। कमीत कमी साधारण किती सालात 1550 म्हणजे 12-13 शतक 1550 पर्यंत हा किल्ला यादवांकडे यादवांनीच बांधला। आणि 1550 नंतर निजाम आले आणि निजामाने यादवांचा पाडाव करून हा किल्ला ताब्यात घेतला। त्या काळात शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी राजे भोसले हे वेरूळहून ह्या ठिकाणी देवळगाव राजे गाव आहे 5 किलोमीटरवर। त्या 5 किलोमीटर देवळगाव राजे गावामध्ये ते स्थायिक झाले। स्थायिक झाल्याच्या नंतर एका युद्धामध्ये त्यांचे पुत्र मालोजी राजे आणि उठोबा राजांनी पराक्रम केला। पराक्रम केल्याच्या नंतर मग बाबाजी राजांकडे ह्या किल्ल्याची देखभाल म्हणजे हा किल्ला त्यांच्याकडे मोकास दिला देखभालीसाठी। नंतर मालोजी राजांकडे आला आणि कालांतराने काय झालं की मुघल आले आणि मुघलांनी निजामशाही नष्ट केली आणि निजामशाही नष्ट करून या ठिकाणी मुघलशाही आली। मुघलशाही आल्याच्या नंतर औरंगजेबाने त्याला दुधे भाऊ बहादूर खान कोकलतास याला दक्षिणेचा सुभेदार नेमला। कारण की दक्षिण भारतात मुघलांचं मुख्य त्यावेळेचं हे ठाणं होतं आणि दक्षिण भारतात दक्षिणेचा सुभेदार नेमल्याच्या नंतर त्यांनी काय केले की हा किल्ला पूर्वी 360 एकरचा किल्ला होता। एवढा मोठा किल्ला त्याला बनवणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी काय केले की ह्या किल्ल्याची मर्यादा कमी केला आणि ह्या किल्ल्याचं परत बांधकाम केलं। जे पूर्वी हिंदू यादव पद्धतीचं होतं ते बांधकाम परत त्यांनी पाडलं आणि मग मुस्लिम पद्धतीने आता आपण उभा राहिलेलं हे महाल सुद्धा तुम्हाला सगळा मुस्लिम पद्धतीनेच दिसेल। विटाचं बांधकाम हे कमान हे सगळं हे कमानीच्या आतमध्ये जे दडलेलं आहे हे आपल्याला लगेच कळतं की ह्या पूर्वी हे हिंदूंनी बांधलेलं। यादव कुणी म्हणजे कृष्णाचे वंशज का यादव देवगिरीचे रामदेवराव यादव कृष्णदेवराव यादव रामदेवराव यादवांनी बांधलेला म्हणजे यादव हे कृष्णाचेच वंशज। आणि ह्या ठिकाणी जे मंदिरं बांधले ते सुद्धा त्या कृष्णाच्याच वंशजांनी पूर्वीच्या बांधलेले। आणि मोगलांनी यादव कोणी तोडून स्वतःच बांधकाम केले। आणि मग काय केलं ह्या बहादूर खानाने काय केलं की हा किल्ला परत बांधला आणि या किल्ल्याचं नाव स्वतःच्या नावावरून बहादूरकडे दिलं। पण हा किल्ला प्रामुख्याने ओळखला जातो तो संभाजी महाराज